इकडे नंदुरबार जिल्ह्यामध्ये जवळपास 1.5 लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावरती कापसाची लागवड करण्यात आली। मात्र दुष्काळी परिस्थितीमुळे कापसाच्या उत्पादनामध्ये प्रचंड घट झालेली आहे। कापसाचा भाव मिळत नसल्याने सध्या शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघत नसल्याची स्थिती आहे। सरकारने कापसाला जाहीर केलेल्या हमी भावापेक्षा कमी भावामध्ये व्यापारी खरेदी करत असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष आहे। मंत्र्यांना दौरे करण्यात वेळ आहे, एकमेकांवरती टीका करण्यात वेळ आहे, मात्र कापूस उत्पादक शेतकऱ्यांकडे लक्ष नाहीये अशी उद्विग्न प्रतिक्रिया शेतकरी व्यक्त करतात। नंदुरबारमध्ये सध्या कापसाला 6,300 पासून 7,500 रुपयांपर्यंतचा दर मिळतोय। सरकारने कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी उपाययोजना केल्या नाही तर आत्महत्या वाढण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केलेली आहे। आता भाव कमीत कमी 68-69 पर्यंत जातोय आणि खर्च वगैरे खूप शेतीत झालेला आहे। जसा पाहिजे तसा भाव तर मिळतच नाहीये। शेतकऱ्यांची मरण्याची वाट चाललेली आहे। कर्ज करून शेतीमध्ये पैसे टाकतोय शेतकरी आणि भाव वगैरे काही नाही, खर्च खूप केलेला आहे शेतीमध्ये। आणि किती खर्च केला होता तुम्ही? खर्च 70-80 हजार लागलेला आहे, सर्व खत मिळून आणि फवारणी वगैरे सर्व मजूर। किती खर्च झाला होता? एकूण 1 लाखच्या वरती जाईल सर। मग हे निघणार का तुमचे पैसे? नाही निघणार आमचे पैसे। 4 एकर मध्ये काही नाही एवढं ना। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।